मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण 7वीचा मराठीचा जो नवा पाठ आहे वाचनाची वेट या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर मित्रहो, या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये वाचनाचं वेड या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नाची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते. उत्तर आहे, सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते. किमान 2 पाने अवांतर वाचावीत असं आईला वाटत होतं. हे प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते. उत्तर, वाचनाची बिलकुल आवड नसलेली सोनाली पुस्तक वाचनात रस घेत असल्याचे पाहून घरातील सर्वांना नवल वाटत होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले. उत्तर, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील घटनांमागील कारणे लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. कशाचे पुस्तक दिले? एक गोष्टीचे पुस्तक दिले आणि खालील घटनामागील कारणे लिहा म्हटलेलं आहे. आता ही घटना घडल्यानंतर काय कारण आहे घटनेत? आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. उत्तर, आईला सोनालीचे मन अवांतर वाचनाकडे वळविण्यात यश येत नव्हते. त्यामुळे आईने युक्ती केली व सोनालीला सांगितले की मला शाळेत पाहुणी म्हणून मुलांना गोष्ट सांगायची आहे, पण पुस्तकातील कोणती गोष्ट सांगावी हे समजत नाही. असे सांगून आईने गोष्ट निवडायला सोनालीची मदत मागितली व तिच्या हातामध्ये एक गोष्टीचे पुस्तक दिले. दुसरा प्रश्न आहे, आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. काय सांगितला? सारांश लिहायला सांगितला. उत्तर, आईने दिलेले पुस्तक सोनालीने संपूर्ण वाचून काढले, पण त्यातील कुठली कथा निवडावी हे तिला समजत नव्हते. तिने ही समस्या आईला सांगितली. सोनालीला वाचनाची गोडी निर्माण होत आहे हे पाहून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. यामुळे सोनालीला वाचलेली गोष्ट समजण्यास व लक्षात राहण्यास खूप मदत झाली. सारांश लिहायचा म्हणजे गोष्ट लक्षात राहणार. आणि ते त्यानंतरचा प्रश्न आहे, सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. कारण उत्तर, आईने केलेल्या युक्तीमुळे सोनालीला अवांतर वाचनाची गोडी निर्माण झाली. तिने घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते. तसेच एक नोंदवही सुद्धा केली होती. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. त्यामुळे सोनालीला आता पुस्तके वाचत जा अशी सांगण्याची गरज उरली नव्हती. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. मुलांचे अवांतर वाचना व्यतिरिक्त मित्र असणारे घटक म्हटलेला आहे. तर मित्र असणारे घटक काय आहेत? तर टीव्ही आहे, मोबाईल आहे, व्हिडिओ गेम आहेत, कम्प्युटर आहे. चुकलेलं आहे, लिहतो आपण. अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण करता येऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. उत्तर, अभ्यासाबरोबर इतर अनेक गोष्टींचा छंद जोपासण्याची आवड मला घरच्यांमुळे लागली. मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतात. त्यामुळे शरीर सुदृढ राहते.
काय आवडते ते सांगा मला आणि का आवडते ते. मैदानी खेळ खूप आवडतात, त्यामुळे शरीर सुदृढ राहते. अवांतर वाचनामुळे समृद्ध जीवनाचा अनुभव मिळतो. मी फावल्या वेळात टीव्ही देखील पाहते, त्यामुळे बाहेरील जगातील घडामोडींचा अंदाज येतो. अभ्यासाबरोबरीने मी नृत्याची आवडही जोपासली आहे, त्यामुळे मन प्रसन्न वाटते. अभ्यासाबरोबरच इतर गोष्टीमध्येही रस असल्याने अभ्यासालाही प्रेरणा मिळते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खेळू या शब्दांशी. खालील वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. काय आहे वाक्यप्रचार? सफल होणे. सफल होणे म्हणजे यशाची झटणे आहे का? नाही. सफल होणे म्हणजे यशस्वी होणे. त्यानंतर दुसरं वाक्यप्रचार आहे, नोंदी करणे. नोंदी करणे म्हणजे नोंदवही लिहिणे किंवा लक्षात ठेवणे आहे का? नाही. तर नोंदी करणे म्हणजे लिहून ठेवणे आहे. बरोबर आहे. आनंद गगनात न मावणे. आनंद वाहून जाणे, दुःखी होणे आहे का? नाही. तर आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे, अति आनंद होणे. नवल वाटणे. नवल वाटणे म्हणजे काय? आश्चर्य वाटणे. हे नाही. खूप आनंद होणे आहे का? नाही. किंवा नाराज होणे आहे का? नाही. तर अशा पद्धतीने वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आमूलाग्र, शाबासकी आणि अवांतर अशी 3 शब्द दिलेले आहेत, त्याचा वाक्यात उपयोग करा म्हटलेला आहे. आमूलाग्र. उत्तर, जमिनीवर नवीन नवीन प्रयोग केल्यामुळे शेतात आमूलाग्र बदल दिसून आला. म्हणजे जमिनीमध्ये नवीन माती टाकली, खत टाकलं, असे नवीन प्रयोग केले तर शेतामध्ये आमूलाग्र बदल दिसतो, पीक अधिक जोमाने येते. हा तो भाग आहे. त्यानंतर दुसरा आहे शाबासकी. शाबासकीची एक थाप विद्यार्थ्याला प्रोत्साहन ठरते. त्यानंतर आहे अवांतर. उत्तर, अवांतर गोष्टीच्या अतिरिक्त वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आजकालच्या मुलांमध्ये आढळून येते. जे जास्त वेळ मोबाईल खेळत असतील तर ते अवांतर. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येऊ शकते. त्यानंतर आहे, खालील शब्दाचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा असं म्हटलेलं आहे. बक्षीस. बक्षीसचा समानार्थी शब्द काय आहे? तर पारितोषिक. हा अचा बक्षीसचं पारितोषिक आहे. यश. यशचा समानार्थी शब्द काय आहे? यशचा समानार्थी शब्द विजय आहे. विजय. त्याच्यानंतर काय आहे? गोष्ट. गोष्टसाठी काय आहे? गोष्टसाठी कथा आहे. गोष्टचा समानार्थी शब्द. त्याच्यानंतर काय आहे? ही मदत. मदत म्हणजे काय? साह्य. साह्य म्हणजे मदत. त्याच्यानंतर आवड. आवड म्हणजे रस. अशा पद्धतीने याचे शब्द आपल्याला इथं शोधता येतात. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे, हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्याचे अर्थ शिक्षकाच्या मदतीने समजून घ्या असं म्हटलेलं आहे. हस्तकला आहे, हस्ताक्षर आहे, हस्त आंदोलन आहे, हात कंकण आहे, हातखंड आहे, हात मोजे आहे, हस्तक्षेप आहे. अशी ही ह पासून शब्द आहेत आणि या शब्दाचे आपल्याला अर्थ पाहायचे शिक्षकाच्या मदतीने. काय आहेत बघा? हस्तकला. हस्तकला म्हणजे हाताने कागदापासून साकारलेली कला. जसे की आपण कागदाची फुलं बनवतो, कागदाची होडी बनवतो, त्याला आपण हस्तकला असं म्हणतो. हस्ताक्षर. हस्ताक्षर म्हणजे हाताने लिहिलेले लेखन, अक्षर, ज्याला आपण सुंदर सुवाच्य अक्षर असं म्हणतो. त्याच्यानंतर हस्तांदोलन. हस्तांदोलन म्हणजे काय? तर 2 व्यक्तींनी एकमेकाशी हात मिळवण्याची कला, तिला आपण हस्तांदोलन असं म्हणतो. त्यानंतर आहे हातकंकण. हातकंकण म्हणजे हातात घालायचा दागिना किंवा ज्याला आपण बांगड्या किंवा बांगडी असंही म्हणतो. त्यानंतर 5वा आहे हातखंडा. हातखंडा म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तरबेज असणे, तो तरबेज माणूस आहे, त्याला आपण हा त्याचा हातखंडा आहे. ही गोष्ट त्यांनी खूप चांगली केली, एकलव्याने शब्दभेदी बाण मारला, आपण म्हणतो की त्याचा हातखंडा आहे. हातमोजे. हातमोजे म्हणजे काय? हातात घालायची मोजे, जसं आपण पायात घालतो तसे हातात घालायचे. खूप थंडी असेल तर आपण हातमोजे वापरतो. हस्तक्षेप. हस्तक्षेप म्हणजे एखाद्या गोष्टीत अनावश्यक दखल देणे, लुडबुड करणे ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण हस्तक्षेप म्हणतो. हातोहात. हातोहात म्हणजे अगदी सहज. हातभार. हातभार म्हणजे मदत. हातभार लावणे, आईच्या कामामध्ये वळवणे, हातभार लावला म्हणजे मदत केली.
हातभर, हातभर म्हणजे हाताच्या उंची एवढे. हस्तरेखा, हस्तरेखा म्हणजे हातावरील रेषा. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला ही सगळे शब्द समजून घेता येतात. तर धन्यवाद मित्र हो. या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. अशीच आपण सर्व विषयाची स्वाध्याय घेणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.